नमस्कार श्रोते हो, जय श्रीराम. आज आपली भेट सीतानवमीचं औचित्य साधून होत आहे. सीतानवमी हा हिंदू धर्माचा एक पवित्र सणच, जो माता सीतेची जयंती म्हणून साजरा केला जातो. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. भगवान रामांची पत्नी आणि सन्मान, संयम, पवित्रता आणि स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून माता सीता यांचा आदर्श आम्ही आमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज सीतानवमीचे औचित्य साधून आपण त्यांचं थोडक्यात चरित्र पाहणार आहोत. हा 8 तास एवढ्यासाठीच की आदर्श जीवन पद्धती आमच्या जीवनात उतरली गेली पाहिजे. आज आपण हे चरित्र थोडक्यात पाहणार आहोत, परंतु एक वेगळ्या पद्धतीने. हे जीवन किंवा चरित्र आपल्यासाठी आदर्श मार्गदर्शक आहे. सीता ही रामायणाची मुख्य पात्र असलेले दिसते. अतिशय कर्तृत्ववान, संस्कारी, धर्मनिष्ठ, आदर्श जीवन पद्धतीचा आदर्श घालून देणारी स्त्री. सीता हे व्यक्तिमत्वाच्या रूपाने वाल्मिकी ऋषींनी, दिव्य अशा प्रतिभावंत कवींनी स्त्रीचे आदर्श चरित्र म्हणून निर्माण केलेले आहे. आयुष्यात प्रचंड संकटे कोसळली, अपमान, अवहेलना तसेच वासनांची शिकार झालेली ही आपल्याला ही स्त्री दिसते. सीतेचा जन्म देखील अयोनिज पद्धतीचा आहे, म्हणजे आईच्या गर्भातून जन्म न झालेले. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्य, सहनशीलता हे गुण उचललेले आपल्याला पाहायला मिळतात. ती अतिशय शांत, कधीही कुणावर न रागवणारी अशी आपल्याला पाहायला मिळते. विवाह हा स्त्रीच्या जीवनातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो असं आपण म्हणतो. तसेच लग्नानंतर बदललेल्या आयुष्यामुळे सीतेचे तेज, धीरोदात्तपणा, एकनिष्ठता इत्यादी गुण वाढतच गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वायुष्यात राजकन्या होती. अतिशय लाडाकोडात वैभवसंपन्न आयुष्य जगत असताना विवाहानंतर बदललेल्या आयुष्यात तिला दुःख, यातना, पीडा, अवहेलना, विटंबना याचे धनी व्हावे लागले. या बदललेल्या आयुष्यात तिची काहीही चूक नसताना देखील आलेल्या प्रसंगांना, संकटांना धैर्याने तोंड देऊन तिने आपली पतिनिष्ठा शेवटपर्यंत कायम ठेवलेली आपण पाहतो. या बलिदानाची छाया हजारो वर्ष भारतातील सर्व स्त्रियांवर पडलेली आपण पाहतो. सीतेची दुःखे श्रीरामांच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणीव होती. आपले पती श्रीराम आपल्या इतकेच हतबल आहेत, दुःखी आहे हे माहीत असल्याने ती श्रीरामाला कधीही दोष देत नाही. सीता रावणाच्या वासनेची देखील शिकार झालेली आहे. सीतेचे आयुष्य वैभव संपन्न होते. राजकन्या, जगज्जेत्या वीराची पत्नी, शूरवीर व स्वतः सुंदर व सद्गुणी. खरे म्हणजे तिला कोणतेच दुःख भोगायला लागायचे कारण नव्हते, पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. या संकट काळात आपण किती आदर्श जीवन जगू शकतो याचे अलौकिक व्यक्तिमत्वाचे दैदिप्यमान पैलू दाखवून दिलेले आहेत. हाच आदर्श आपल्याला आपल्या जीवनातही उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वनवासामध्ये अतिशय पतिनिष्ठ व व्रतस्थ जीवन जगताना किंवा जगत असताना आपल्याला त्या पाहायला मिळतात. विवाह देखील स्वयंवर पद्धतीने पण लावून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सीतेच्या स्वयंवराचा पण शिवधनुष्य सज्ज करणे म्हणजेच शारीरिक सामर्थ्याची परीक्षा. पतीच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारी आणि स्वतःचे चारित्र्य जपणारी भारतीय स्त्रीचे प्रतिबिंब या व्यक्तिरेखेमध्ये पडल्याखेरीज राहत नाही. भारतीय महिलेस पतिव्रता आणि चारित्र्य संपन्नता सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्यांमधून जावे लागते आहे. या कसोट्यामधून रामायणातील सीताही सुटलेली नाही.
आणि आजही हे सिद्धत्व चालूच आहे. आपल्याकडे पवित्रता आणि चारित्र्य या संदर्भात विविध कसोट्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय महिला बंधनांच्या खाली दबलेली आहे, मात्र तरीही ती या बंधनांमुळे तावून सुलाखून तयार झालेली आहे. आपल्या समोर असलेल्या या दिव्य आदर्शांच्या वाटेवर आपण राहावे हेच महत्त्वाचे. आता ह्या बंधन ह्या शब्दाचा अर्थ आपण आत्ताच्या पद्धतीने घेतला तर मग त्याला जोडून मुक्ती, स्त्रीत्व अशा वेगळ्या वेगळ्या थोतांड माजवणाऱ्या भावना तयार होतात. पण बंधन म्हणत असताना आम्ही स्वतःला नियमावलीत बसवणं असा जर विचार केला तर ह्या आदर्शाच्या वाटेवर चालायला फार काही हरकत नाही. कोणामुळे किती दुःख यातना सहन कराव्या लागत आहेत यापेक्षा आपण त्या परिस्थितीत स्वतःला कायम घडवत व विकसित करायला राहायला हवे हे किती महत्त्वाचे हेच आपल्याला सीतामाईकडून शिकायला मिळते. आपले मन, वाचा, बुद्धी या शुद्धतेने तेजस्वी व्हायला हवेत. आयुष्यात कटोकटीचे प्रसंग येतीलच, परंतु यावेळी हार न मानता आपल्या निष्ठा, तत्व, संस्कार, विचार आणि आचार यांना झळाळी देण्यासाठीच ते येतात यावर ठाम विश्वास ठेवावा. यातूनच उज्ज्वल भविष्याची किंवा भवितव्याची पिढी व समाज आपण घडवू शकतो. आणि तेच सगळ्यात मोठं दायित्व आपल्याला स्त्री म्हणून स्वीकारायचं आहे आणि आपल्याला ते निभवायचंही आहे. जसे सीतेने कोणावरही दोषारोप न करता आपल्या मुलांना म्हणजे लवकुश यांना सुसंस्कारित करून आपल्या मातृत्वाचा ठसा उमटवलेला दिसतो. मुलांमध्ये सगळ्यांप्रती ओतप्रेत प्रेम आणि दयाभाव जागवणारी ही थोर माता सीता ही कधीही क्रोध, द्वेष न करणारी असेच चारित्र्य आपल्याला पाहावयास मिळते. हीच उदात्तता अथवा क्षमाभाव मनामध्ये जपणे आवश्यक आहे. आणि हा आदर्श लवकुशांची माता म्हणून जो आपण घेणार आहोत तो आजच्या काळामध्ये अतिशय गरज झालेला आहे. आणि ती गरज ओळखून आम्ही सीतामाईचा आदर्श आमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवावे, नम्र आणि शांत चित्त ठेवून आपण सगळं काही मिळवू अथवा बदलवू शकतो. यामुळे आपलेच हृदय धन्यतेने भरून जाते. आपलेही आयुष्य सीतेसारखेच असते, फक्त काळानुसार स्वरूप बदललेले असते एवढेच. परंतु त्याच्यामध्ये असणारा संयम, सहनशीलता, एकनिष्ठपणा, सेवाभाव हे मात्र जसेच्या तसे आपण जोपासणे व वृद्धिंगत करणे हीच काळाची गरज आहे. आणि हेच आम्ही आमच्यामध्ये उतरवणं म्हणजेच सीतानवमी साजरं करणं आहे. हेच आज आपण जाणून घेऊया. धन्यवाद.